तर गाईज मी चाललोय आज घरी. सामान वगैरे पॅक केलंय आपण. रूम मोकळी झाली. आता सगळे घरी गेले. सामान उचललं आणि ऑफिस मध्ये जाऊन आउटपास काढून घेतलं. महेश आणि प्रेम काय अजून घरी गेले नव्हते. मग त्यांना भेटायला गेलो. कारण कसं आहे ना, नवऱ्याला बायकोला विचारून जावंच लागतं. प्रेमने माझ्यासाठी केक आणला होता, पण मी तो कापलाच नाही आणि तो फोटो दाखवून मला ट्रिपा देत होता. रडू नका. अहो ज्याची होती ओव्हर ऍक्टिंग झाली असेल तर जातो असं म्हणून विदाई सक्सेसफुल केली. ऑटो पकडली. काकांना म्हणलं जरा पळवा. मला तर काही चालवता येत नाही, तुम्हीच पळवा. इतनी खुशी. वाकडे वाडे येऊन बघतोय तो फुल गर्दी. इथं तर फुल ट्रिप. आम्हाला कोण घेईना. मग 1 तासाने कस तरी चुकून बस भेटली. विषय काय झाला, मला जिथं जायचं होतं ना ते विचारलं का ते बोलायचे नाही त्या स्टॉपला नाही थांबणार, मेन स्टॉपलाच गाडी थांबणार आहे म्हणून. गाडी भेटली पण बसायला काही जागा भेटली नाही. आता जातपर्यंत 100% गोळ्या संपल्या. मग आता एवढं करू काय. मग काढले पण लावली गाणी. काय म्हणते आज तो फिल्डिंग सेट आहे भाई. एवढं नाही, कचाकच गेम खेळते. मम्मीने कान फाडला त्याच्यानंतर. फायनली आळ्या फाट्याला आलो आणि तिथून बस बदलली. या बस मध्ये तर गर्दीच नव्हती, कारण मुंबईला जाणार कोणच नव्हतं. आता शीट डायरेक्ट 5-6 सीटांवर एकटेच बसले होते. पुण्यापासून स्टँडिंग आले. संपलो बाई संपलो. फायनली आपल्या ओतूर बस स्टँडवर आलो. अशा प्रकारे माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत. लो पेक्षा लो, एकदम लोएस्ट झालेली. मग शुभमदाच्या मेडिकल वर आलो आणि आपल्या पंटरसाठी एक कॅडबरी घेत मग घरी निघालो. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.